हाय, हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवे. तर आज एक वेगळ्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. काल मी साम टीव्हीवर एक बातमी ऐकली. ती बातमी मला जरा मजेशीर वाटली. बातमी ऐकून मला खूप हसूही आलं. म्हणून म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावी. कदाचित तुम्ही ऐकली नसेल, तर सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. तर बातमी अशी होती की गाढव पालन करण्यासाठी भारत सरकार 50 लाख रुपये देणार. बघा, आहे की नाही आनंदाची बातमी. जर एखाद्याला बिझनेस करायचा असेल गाढव पालनाचा, तर त्याच्यासाठी भारत सरकार 50 लाख अनुदान देणार आहे. तुम्ही म्हणाल की गाढव पालन करण्यासाठी 50 लाख कशाला हवेत? हो, लागतीलच ना, कारण उद्योगच गाढवांचा आहे. तर एवढे गाढव पालन करून काय करायचं, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झालाच असेल. तर म्हणे गाढव चीन देशामध्ये जास्त महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? आणि तिथं एक बिझनेस चालतो की गाढवाच्या त्वचेपासून, त्याच्या कातडीपासून एक पदार्थ तयार करतात, एक औषध तयार करतात. त्याचं नाव आहे ओजिओ. तर ती कातडी पाण्यामध्ये सडवून काय त्याची प्रक्रिया करून त्या कातडीपासून ते ओजिओ तयार केलं जातं. साबणाच्या वडीसारखी त्याची वडी तयार करतात म्हणून. आणि या औषधाला चीनमध्ये खूप जास्त मागणी आहे. आणि मागणी असल्यामुळे हा चीन तेवढे गाढव काही निर्माण करू शकत नाही किंवा तेवढे पाळू शकत नाही. म्हणून चीन भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या देशांमधून गाढव आयात करतो. म्हणून आता भारत सरकारने सुद्धा गाढव पालनाला अनुदान देण्याचं ठरवलेलं आहे. आणि मग ही गाढवं आपण तिकडे पाठवून भरपूर पैसा कमवू शकतो. लखपतीच नाही तर आपण करोडपती सुद्धा होऊ शकतो, कारण उद्योगच गाढवांचा आहे. तर अशा प्रकारे हे जे अनुदान दिलं जाणार आहे, त्याचा फायदा घेणारे, जर खरंच हे असं असेल तर त्याचा फायदा घेणारे नक्की कोण असतील? थोडं चित्र डोळ्यासमोर आणा. आणि मग हा गाढवांचा बिझनेस जर यशस्वी झाला तर बघा काय मजा येईल. शेतकरी भिकारी झाला तरी चालेल, त्याच्या मालाला हमी भाव मिळाला नाही तरी चालेल, देशामध्ये गोपालन नाही झालं तरी चालेल, सिंथेटिक दूध, वेगवेगळ्या प्रकारचं भेसळयुक्त पनीर, दूध, काय दुग्धजन्य पदार्थ असेल ते सगळे भेसळयुक्त झाले तरी चालेल, गायी पाळली नाही तरी चालेल, म्हैस पाळली नाही तरी चालेल, शेळ्या पाळल्या नाही तरी चालेल, परंतु गाढवांचा उद्योग मात्र जोरात सुरू होणारे, जोरात चालणारे, कारण त्याला अनुदान मिळणारे की नाही. आणि मग गाढवं पाळल्यानंतर त्या गाढवापासून अनेक गाढवं, परत अनेक गाढवं, परत त्यांच्यापासून अनेक गाढवं, आणि मग गाढवांपासून गाढवच गाढवं, आणि मग पैसाच पैसा, कारण उद्योगच गाढवांचा आहे. तर तुम्ही म्हणाल काय गाढवपणा लावलाय? खरंच हा गाढवपणाच आहे. शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालाय, शेतकऱ्यांना अनुदान नाही, रस्ते वाहतूक व्यवस्था व्यवस्थित नाही, सगळ्याच क्षेत्रामध्ये आरोग्य व्यवस्था नाही. आणि अशा प्रकारचा सगळा बट्ट्याबोळ झालेला असताना काय तर म्हणे गाढव पालनाला 50 लाखाचं अनुदान. थोडं तिडकही नाही, 50 लाख, कारण उद्योगच गाढवांचा आहे ना. तर असो, मग आता इतके गाढव झाल्यानंतर या गाढवांचं करायचं काय? तर हे कुठे पाठवायचे? चीनला पाठवायचे, निर्यात करायचे. बर, गाढव पाठवून मग आपण त्यांच्याकडून ते ओजिओ औषध घेणार. बरं, आता हे ओजिओ औषध कशासाठी वापरलं जातं माहिती? म्हणे माणसांना हे चिरतरून ठेवतं, आपलं तारुण्य टिकवून ठेवतं. आणि ते साबणासारखी जी वडी आहे ती पाण्यात मिसळून सरबतासारखी प्यायची. आणि स्त्रियांसाठी तर म्हणे फारच फायदेशीर आहे. मग काय, आपण गाढवं निर्यात करू आणि ओजिओ आयात करू, फायदाच फायदा. पैसाही मिळेल आणि आपल्या भारतीयांचं सौंदर्य सुद्धा टिकून राहील. तर अशा प्रकारचा हा उद्योग भारतामध्ये
सुरू करायला भारत सरकार 50 लाखाचं अनुदान देणार आहे. बरं, मग आता सगळ्याच एवढा फायदा म्हटल्यानंतर सगळेच जण काय करणार आहेत? गाढव पालन करायला सुरुवात करणार आहेत. आणि मग गाढवांची संख्या इतकी वाढून जाईल, इतकी वाढून जाईल. मग आता त्या गाढवांची मोजणी पण करावी लागेल. मग मोजणी करायची कोणी? तर शिक्षक आहेत ना. हो. कारण ते कुत्रे मोजता 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 काय करतील? गाढवांची सुद्धा मोजणी ते करू शकतात. कारण दोन्ही एकाच वेळेस करू शकतात. कुत्रे आणि गाढवं मोजू शकतात. तर अशा प्रकारे हा उद्योग कोणाला करायचा आहे, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हा गाढवांवरचा व्हिडिओ बनवायला बरेच गाढव मेहनत मला घ्यावी लागलेली आहे. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.